4,000हून अधिक दिवसांपासून फक्त मृत्यूची वाट बघत राहणं सोपं आहे का? आता कल्पना करा, तुम्ही श्वास घेताय, तुमचं हृदय धडधडतंय, पण तुमचं शरीर 1 इंचही हलू शकत नाही. ही अवस्था 1-2 दिवसांची नाही तर तब्बल 13 वर्षांची असेल तर? गाझियाबादच्या हरीश राणाने गेल्या 4,700हून अधिक दिवसांपासून याच मृत्यूच्या सावलीत आयुष्य काढलंय. पण आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिलाय ज्याने केवळ हरीशचं नशीब नाही तर भारतीय कायद्याचा इतिहास बदललाय. 13 वर्षानंतर हरीशला मरण्याची परवानगी मिळाली आहे. पण हे इतकं सोपं होतं का? 2013 साल. हरीश फक्त 20 वर्षांचा होता. स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या या तरुणाचा एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पाय घसरला, तो पडला आणि त्याच्या मेंदूला आणि मणक्याला अशी इजा झाली की तो क्वाड्रिप्लेजिया नावाच्या दुर्धर अवस्थेत गेला. शरीराचा 100% भाग निकामी झाला. वैद्यकीय भाषेत याला परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. म्हणजे माणूस जिवंत आहे पण एका जिवंत प्रेतासारखा. त्याच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. कर्ज काढलं, उपचार केले, पण डॉक्टरांनी हात टेकले. शेवटी आपल्या मुलाला रोज मरताना पाहण्यापेक्षा त्याला एकदाचा शांतपणे मरू द्यावं असं त्यांना वाटलं. आणि इथूनच सुरू झाली एक मोठी कायदेशीर लढाई. हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा समोर होता एक मोठा घटनात्मक पेच. भारतीय संविधानाचं कलम 21 आपल्याला जगण्याचा अधिकार देतं, पण त्यात मरण्याचा अधिकार आहे का? न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठानं यावर सखोल विचार केला. कोर्टाने 2018च्या प्रसिद्ध कॉमन कॉज खटल्याचा आधार घेतला. त्या खटल्यात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितलं होतं की राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजे सन्मानाने मरण्याचा अधिकार हा जगण्याच्या अधिकाराचाच एक भाग आहे. पण हरीशच्या बाबतीत एक अडचण होती. त्याने कोणतंही लिव्हिंग बिल तयार केलं नव्हतं. मग निर्णय कसा घ्यायचा? कोर्टाने एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं एक मंडळ नेमलं. त्या मंडळाने स्पष्ट केलं की हरीश पुन्हा बरा होण्याची शक्यता 0%हून कमी आहे. त्यानंतर कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छा मरण. याचा अर्थ असा होतो की हरीशला आता कोणतंही विषारी इंजेक्शन दिलं जाणार नाही, तर त्याचे लाईफ सपोर्ट उपचार जसं की नळीद्वारे दिला जाणारा आहार हे सगळं थांबवलं जाईल. कोर्टाने एक अतिशय महत्त्वाची ओळ म्हटली. ही प्रक्रिया मानवी पद्धतीने पार पडली पाहिजे, म्हणजे तो श्वास सोडताना त्याला वेदना होऊ नयेत. हा निकाल फक्त हरीश राणासाठी नाही तर भविष्यातील अशा हजारो कुटुंबासाठी एक आशेचा किरण आहे, जे केवळ तांत्रिकदृष्ट्या जिवंत असलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना पाहू शकत नाहीत. विज्ञानाने आपल्याला मरण लांबवण्याची ताकद दिली आहे, पण कधी कधी ते मरण स्वीकारणं हीच मोठी माणुसकी ठरते. 13 वर्षांच्या अंधारानंतर हरीश आता कायमच्या शांततेत विलीन होईल. पण जाता जाता तो एक प्रश्न विचारून जातोय. केवळ श्वास घेणं म्हणजे जगणं असतं का? तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.